निम्माचा पाला गडू गडू प्रायव्हेट कॉलेज बंद पाडू वेटरनरी युनियन जिंदाबाद वेटरनरी युनियन जिंदाबाद वेटरनरी युनियन जिंदाबाद वी वांट जस्टिस वी वांट जस्टिस। महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या अंतर्गत राज्यभरामध्ये खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाविरोधामध्ये राज्यातील 6ही पशुवैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेले मागच्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। महाविद्यालय बंद आहे, यांचं वेटरनरी दवाखानासुद्धा बंद आहे आणि यामुळे कुठेतरी पशुवैद्यकीय जे काही पशु मालक आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी हेळसांड होते। मात्र नेमकं या निर्णयाला का विरोध आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थी का नेमका तुमचा या निर्णयाला विरोध आहे? मॉप्सो अमेंडमेंट ॲक्ट 2023 जो सरकारने पास केला आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परमिशन देण्यात येत आहे। परंतु हे मॉप्सो अमेंडमेंट ॲक्ट आणण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये कमी असलेली पशुवैद्यकांची संख्या फक्त 2,500, परंतु MSVC कडनं मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या 11,107 रजिस्टर्ड वेटनरियन्स आहेत। तर इतका म्हणजे ह्या खोट्या माहितीच्या आधारावर हे जे अमेंडमेंट पास केले आणि यानुसार जे प्रायव्हेट कॉलेजेस येणार आहे यातून एकच गोष्ट होणार आहे की फक्त आणि फक्त पशुवैद्यकांची फौज तयार होईल आणि बेरोजगारी वाढणार। का वाटतं तुम्हाला की तुमच्यावर गंडांतर येईल म्हणून? कारण आता हे शासकीय आहेत आणि खाजगी आल्यानंतर त्याचा धोका का वाटतो तुम्हाला? सर, आम्हाला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यातून शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान होणार आहे। कारण हे जे कॉलेजेसमधून निघणार आहेत हे जे प्रोडक्ट आपण जे प्रायव्हेट कॉलेजचे हे त्या लेवलचे नसणार आणि आपल्या ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 6 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांची तुम्ही अजून इंटेक कॅपॅसिटी वाढवू शकतात। तुम्ही 3 कॉलेज प्रस्तावित केलेले, तुम्ही त्याबद्दल काम करा ना। तुम्हाला सर्व खाजगीकडे जायचं काही पर्याय नाही असं। बरं, कशामुळं पण नेमकं आता जास्त विद्यार्थ्यांना वाव मिळेल असं वाटत नाही का जर खाजगी महाविद्यालय सुरू झाले तर? जर प्रायव्हेट कॉलेजेस ओपन झाले तर ज्याची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली ते लोक जास्त ॲडमिशन्स घेतील त्यात आणि जे मुलं खरंच हुशार आहेत जे टॅलेंटेड आहेत त्यांना ते फीज अफोर्ड नाही होणार। आणि मेन जर टॅलेंट आहे आणि जे फार्मर्स गव्हर्नमेंट म्हणजे जे फार्मर्स आहेत त्यांनासुद्धा ती ट्रीटमेंट अफोर्ड करता येणार नाही आणि ते फील्डवरती जाऊन तेवढे कामही नाही करणार नंतर। तर किती दिवस अजून आंदोलन चालू शकतं? आता किती दिवस झालेत आंदोलनाला तुमच्या? आमच्या आंदोलनात आता 5 दिवस झालेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला गव्हर्नमेंटकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार। काही शासकीय विद्यापीठाच्या काही शासकीय अधिकाऱ्यांशी बोलणं झाले का या संदर्भात? त्यांचं काही म्हणणं आलं का? सर, झालेलं आहे, पण हे नुसतं आम्हाला एक आशा लावून ठेवत आहे की नाही आम्ही बघू तुमच्यावरती, आम्ही करू काहीतरी, पण कधी करणार आहेत हे सर्व गोष्टी? इथे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, जे शेतकरी दुरून आलेले आहेत, दुसऱ्या तालुक्यावरून आलेले आहेत त्यांचं नुकसान होत आहे। ते पैसा खर्च करून इथे जनावरांना घेऊन येत आहे पण हे बंद असल्यामुळे आम्ही त्यांची ट्रीटमेंट नाही करू शकत। त्याचा खंत आम्हाला खूप आहे की आमच्यामुळे एखादा पेशंट परत जातो आहे, पण हे सरकार जोपर्यंत आमच्या निर्णयावरती म्हणजे आम्हाला जोपर्यंत एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत आम्ही ते पण नाही उघडू शकत। कारण की ते उघडलं तर मग सरकारला असं वाटेल की नाही विद्यार्थी म्हणजे सज्ज झाले आहेत काम करण्यासाठी, तर ते आमचं जे आहे आतुरता ती जाणून नाही घेणार आणि त्या गोष्टीचं तेवढं महत्त्व नाही राहणार। म्हणून जोपर्यंत सरकारकडून आम्हाला एक कंप्लीट पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा संप असाच चालू देणार आहे, बंद असंच ठेवणार आहे। तर आपण बघितलं तर खाजगी महाविद्यालयांना विरोध या विद्यार्थ्यांचा आहे। जोपर्यंत सरकार याबाबत निर्णय घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू ठेवण्याचा निर्धार या आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।